नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान आणि मी आहे तुमचा मराठी बिझनेस गुरु. माझ्या व्हिडिओ जर का आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटनसुद्धा दाबा. म्हणजे जर का मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची ती चुकणार नाही व्हिडिओ अजिबात. चला तर आज आपण गप्पा मारूया ह्याच्या एक्सटर्नल बिझनेस ॲनालिसिस किंवा एक्सटर्नल बिझनेस लँडस्केपबद्दल. बरं, आणि ते काय असतं मी सांगतो आणि त्याच्यानंतर कुठलं टूल वापरलं जातं त्यासाठी ते मी सांगेन तुम्हाला. पहिली गोष्ट, एक्सटर्नल बिझनेस एन्व्हायरमेंट किंवा एक्सटर्नल बिझनेस ॲनालिसिस किंवा कधी कधी त्याला एक्सपोजर ॲनालिसिस पण म्हणतात. या सगळ्या गोष्टी काय आहेत बेसिकली, तुम्हाला जर का तुमचा बिझनेस कुठल्या नवीन जागी सुरू करायचा असेल तर ती कुठे तुम्ही सुरू करताय, ती जागा कशी आहे ह्याचं तुम्ही ॲनालिसिस करणं आणि हे ठरवणं की कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे आणि कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही म्हणजे कुठल्या गोष्टींचा फायदा करून घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तुम्हाला एक्सपोजर ॲनालिसिस किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमधनं. तर हे जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जे आहे ना, म्हणजे जिकडे तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करणार आहात, तर तिकडचं ॲनालिसिस करायचं कसं, तर त्यासाठी ना वेगवेगळे टूल्स आहेत आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कॉमनली यूज्ड पॉप्युलर चांगलं असं टूल म्हणजे त्याला म्हणतात पेस्टल ॲनालिसिस. आता पेस्टल ना हा खरं ॲक्रॉनिम आहे. ॲक्रॉनिम म्हणजे शॉर्ट फॉर्म केलेला आहे. खरा शब्द पेस्टलला काही शब्दाला काही अर्थ नाही आहे. पेस्टल म्हणजे काय, PESTEL म्हणजे या प्रत्येक, आणि हा ॲक्रॉनिम आहे मी म्हटलं तसं, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजेच ह्या प्रत्येक अल्फाबेटला प्रत्येक लेटरला काही ना काहीतरी मिनिंग आहे आणि ते मिनिंग आपण समजून घेणं आवश्यक आहे आज. तर आपण सुरुवात करूया पेस्टलची. ठीक आहे, पेस्टल ॲनालिसिस कशासाठी, तुम्हाला बिझनेस नवीन जागी सुरू करायचा असेल तर आधी आपण उदाहरणाच्याकडे सुरुवात करूया ना ॲज युजल. अरे आपण आज कुठलं उदाहरण घेऊया, काय वाटतं तुम्हाला, कुठल्या बिझनेसचं उदाहरण घ्यायला आवडेल तुम्हाला? तुम्ही कुठल्या तरी एका बिझनेसचा विचार करा जो तुम्हाला सुरू करायचा आहे किंवा तुमचा आहे किंवा तुम्हाला असंच म्हणूया की सुरू करायला आवडेल, आणि मी एकाचं उदाहरण घेतो आणि मग आपण कम्पेअर करूया. ठीक आहे, मी असं म्हणतो की मला स्विमिंग सूट म्हणजे स्विमवेअर जी असते ना, पोहतानाचे कपडे घालतो आपण, त्याचा बिझनेस सुरू करायचा आहे. ठीक आहे, आणि मी असं म्हणतो की मला हा बिझनेस सुरू करायचा आहे, कुठे बरं करूया आपण, जरा चॅलेंज घेऊया आपण. असं म्हणूया आपण की मला हा बिझनेस सुरू करायचा आहे दुबईमध्ये. ठीक आहे, चला आता आपण बघणार की जर का मला माझा स्विमसूट बायकांसाठी, पुरुषांसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी जे स्विमसूट असतात त्याचा बिझनेस जर का दुबईमध्ये सुरुवात करायची असेल मला, तर मी कसा करू, काय करू? तर मी तुम्हाला कसं करून नाही सांगणार आहे, मी सांगणार आहे तुम्हाला की कुठल्या गोष्टींना तुम्ही म्हणजे कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजेत, तुम्ही कुठल्या गोष्टी धरल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींना कन्सिडर केलं पाहिजेत. तर त्यासाठी आपण पेस्टल वापरणार, PESTEL. आधी मी तुम्हाला सांगून टाकतो PESTEL कशासाठी असतं आणि मग आपण स्विमिंग सूटचं एक्झाम्पल वापरून ते चेक करूया. P असतं पॉलिटिकल, E दोन आहेत, PESTEL मध्ये 2 E आहेत. पहिला E म्हणजे असं कुठल्या एका सिक्वेन्समध्ये नाही आहे, कुठल्याही सिक्वेन्समध्ये घेऊन चालतं. एक E आहे इकॉनॉमिकचा, म्हणजे इकॉनॉमी बघायची त्या जागेची. S आहे सोशल कल्चरल, म्हणजे सोशल आणि कल्चरल व्हॅल्यूज बघायच्या. T म्हणजे टेक्नॉलॉजी. E परत जो येतो तो एन्व्हायरमेंटचा येतो आणि L जो येतो लास्टला तो येतो लीगल किंवा लेजिस्लेटिव्ह. ओके, तर आता याचा अर्थ काय चेक करायचं असतं एक्झॅक्टली हे आता आपण बघायचं. चला, पहिलं आहे पॉलिटिकल. मी जर का स्विमसूट पुरुषांचे, बायकांचे, लहान मुलांचे वगैरे जर का दुबईमध्ये काढणार असेल तर मला हे बघणं आवश्यक आहे की दुबईमध्ये पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे आणि त्या पॉलिटिकल सिच्युएशनचा माझ्या धंद्यावरती, माझ्या बिझनेसवरती चांगला परिणाम होणार आहे का वाईट परिणाम होणार आहे. आपण ह्या एक्सटर्नल ॲनालिसिसमधनं 2 महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या असतात. आपल्याला बघायचं असतं की आपल्याला कुठली ऑपॉर्च्युनिटी मिळते का, आपल्याला काही संकट आहे, म्हणजे आपल्याला काही फायदा करून घेता येणार आहे का आपल्याला काही संकट आहे. ह्याला ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट असं म्हणतात. म्हणजे पेस्टल करण्यामागचं मेन कारण आहे एक्सटर्नल ॲनालिसिस. पण एक्सटर्नल ॲनालिसिस म्हणणं काय साध्य करतोय मी हे साध्य करतोय की मला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, मला फायदा कसला होणार आहे आणि मला थ्रेट काय आहे, मला नुकसान किंवा संकट कसलं आहे. ह्या 2 गोष्टी मात्र मी जर का बघितल्या तर मला खूप प्लॅनिंग करण्यामध्ये फायदा होईल.
आता प्लॅनिंग काय करायचं, प्लॅनिंग कसं करायचं, जायचं दुबईला का नाहीच जायचं, का काही गोष्टी बदलायच्या, ह्या सगळ्याचं आपण नंतर म्हणजे ते प्रत्येक बिझनेसमनवरती आहे, ते तुमच्यावरती आहे. कारण तुम्हालाच माहिती की तुम्हाला मेन कशाला जायचं आहे तिकडे, तुम्हालाच माहिती तुमचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट काय आहे, तुम्हालाच माहिती तुम्हाला प्रॉफिट किती करून घ्यायचं आहे. पण आपलं काम आहे पेस्टलच्या थ्रू आपल्याला ह्या संकट काय काय आहेत आणि फायदे काय काय आहेत ह्या गोष्टी बघणं. आणि त्यासाठी आपण PESTEL वापरणार. तर पहिलं पॉलिटिकल, म्हणजे आपण बघणार की पॉलिटिकल सिच्युएशन दुबईमधली कशी आहे, त्या पॉलिटिकल सिच्युएशनमुळे काही खतरा आहे का, मला काही संकट आहे का पॉलिटिकल सिच्युएशननी मला काही फायदा करून घेता येतो आहे. कधी कधी काय होतं, फायदा पण नसतो, तोटा पण नसतो, काही नसतं, इट इज न्यूट्रल, म्हणजे काही फरकच पडत नाही. आता तुम्हाला काही पॉईंट्स जर का आले तुमच्या डोक्यात तर तुम्ही जरूर सांगा. ह्या क्षणी गाडी चालवताना मला तरी वाटत नाही की पॉलिटिकल सिच्युएशन आणि स्विमसूट ह्याचं काही लेणं देणं एवढ्या मोठ्या थरावर आहे, लहान थरावरती असेल. म्हणजे जर का दुबईमध्ये मोठं अपरायझिंग सुरू झालं, जर का अशी पॉलिटिकल पार्टी आली जी एकदम कन्झर्वेटिव्ह आहे, म्हणजे जे एकदम जुन्या विचाराचे आहेत, आणि त्यांनी म्हटलं की नाही आमच्या देशामध्ये कोणीही स्विमसूट घातलाच नाही पाहिजे, कोणी नाही घालणार, एकदम बंदी आणतोय आम्ही, तर अशा सिच्युएशनमध्ये मी स्विमसूटचा तिकडे धंदा कशाला ओपन करू जिकडे परवानगीच नाही आहे, बरोबर की नाही. म्हणजे मी सौदीला कशाला जाऊ, सौदी अरेबियामध्ये मी माझा स्विमसूटचा धंदा कशाला ओपन करायला जाऊ, पागल आहे काय. तसंच मी म्हणणार की दुबईमध्ये मी स्विमसूटचा बिझनेस ओपन करायचा का नाही करायचा, पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे ही बघूया. तर जनरली स्पीकिंग पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये आपण हे सुद्धा बघतो की गव्हर्नमेंटनी तुमच्या इंडस्ट्रीला, म्हणजे तुमचा जो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या इंडस्ट्रीला काही खास इन्सेंटिव्स दिलेले आहेत का, म्हणजे डिस्काउंट दिलेले आहेत का. म्हणजे कधी कधी आता मेक इन इंडिया वगैरे होतं, त्याच्यामध्ये मेक इन इंडियामध्ये आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्ही जर का गेलात, म्हणजे व्हॉट्सॲपचा फॉरवर्डेड मेसेज न बघता जर का तुम्ही ॲक्च्युअल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन जर का बघायचे कष्ट घेतले तर तुम्हाला दिसेल की भारतीय गव्हर्नमेंटनी, सरकारने कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये मेक इन इंडियाचं प्रमोशन केलेलं आहे. म्हणजे ते कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणतायत की ह्या क्षेत्रातले बिझनेसमन तुम्ही भारतात या, तुम्ही भारतात इन्व्हेस्ट करा, तुम्ही भारतात प्रोडक्शन काढा, हे कुठल्या क्षेत्रामध्ये ते म्हणतायत हे आपल्याला कळेल. नुसतंच जेव्हा या क्षेत्रामध्ये येऊन प्रोडक्शन करा सांगितलं जातं, असंच कोणी म्हणत नाही या करा, त्याच्यासाठी काहीतरी फायदे द्यायला लागतात, म्हणजे इन्सेंटिव्स द्यायला लागतात. तर कधी कधी टॅक्स रिलीफ असतो, टॅक्स कमी पडतो, कधी कधी इम्पोर्ट ड्युटी कमी पडते, म्हणजे इम्पोर्टिंग जर का करायला लागणार असेल तर त्याचं ड्युटी कमी पडते. वेगवेगळे जे GST वगैरे जे टॅक्स असतात, एस्टॅब्लिश करण्याचे टॅक्स असतात, त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळतो. कधी कधी सेटअप कॉस्ट जी असते, म्हणजे सुरू करण्यामागे जे भांडवल लागतं ते सरकार त्याच्यातलं थोडं भांडवल स्वतः देते. तर अशा गोष्टी फायद्याच्या सरकाराकडनं मिळतात. तर आपण हे बघायचं की आपल्याला जर का स्विमसूटचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल दुबईमध्ये, तर दुबईची जी सरकार आहे त्यांना ह्या क्षेत्रामध्ये पैसे घालायचे आहेत का, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या बाहेरच्या येणाऱ्या बिझनेसमनला काही फायदे करून द्यायचे आहेत का, काही टॅक्स बेनिफिट द्यायचं आहे का, काही एक्साईज ड्युटी त्यांची कमी करायची वगैरे काही आहे का, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आणि ठरवणार की आपल्याला ह्याचा फायदा आहे का तोटा आहे. याच्यावरनं आपण हे नाही ठरवणार आहोत की तिकडे जायचं का नाही. आपण बघणार आहोत की गेलोच आपण पॉझिटिव्ह विचार करायचा की समजा आपण गेलो तर मग कुठल्या गोष्टी आपल्या वाटेत अडथळा आणू शकतात आणि कुठल्या गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकतो. बरं, हे झालं पॉलिटिकल. आता आपण बघणार पुढचा PESTEL ना, पेस्टल. बघणार फॉर इकॉनॉमिक, म्हणजे आपण त्या देशाची इकॉनॉमी बघणार. आपण आता इकॉनॉमी जेव्हा बघणार आपण तेव्हा आपण हे बघणार की आपला जो प्रॉडक्ट आहे, आपला जो बिझनेस आहे तो चालण्यासाठी तिकडे कस्टमर आहेत का, आणि त्या कस्टमर्सची आपलं म्हणजे ते जे ग्राहक त्या देशात आहेत का, आणि जर का ते ग्राहक असतील त्या देशामध्ये आपल्या बिझनेसचा प्रॉडक्ट विकत घेणारे, तर त्यांची कुवत आहे का आपली गोष्ट विकत घ्यायला. म्हणजे आपण काय बघायचं थोडक्यात, त्या देशातली लोक किती कमवतात ॲव्हरेजमध्ये, जेवढी कमाई करतात तेवढ्या कमाईमध्ये आपला प्रॉडक्ट त्यांना विकत घेणं शक्य आहे का नाही आहे, त्यांना कठीण जाणार आहे की नाही,
तो आपला प्रॉडक्ट एकदाच घेऊन मोकळे होतील का परत परत विकत घेतील. प्रत्येक परिवारामध्ये एकच जण फक्त खर्च करतो, एकच जण फक्त कमाई करतो का सगळेजण कमाई करतात. फॅमिलीचा साईज किती आहे, लोक टॅक्स किती पे करतात, आपल्याला टॅक्स किती पे करायला लागणार आहे. त्याच्यानंतर इन्फ्लेशन किती आहे, म्हणजे महागाई किती आहे देशामध्ये, महागाई आहे का नाही आहे, महागाई किती वाढते. आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे आपला बिझनेस चालवायला ज्या गोष्टी विकत घ्यायला लागतील, जे रॉ मटेरियल लागेल आपल्याला, म्हणजे मटेरियल जे आपण म्हणतो, म्हणजे काय बरं मराठीत म्हणतात आठवत नाही आहे मला, रॉ मटेरियलच म्हणूयात ना, मला मराठी शब्द नाही आठवते. तर ते जे रॉ मटेरियल लागतं आपल्याला, त्यासाठी म्हणजे ते रॉ मटेरियल अवेलेबल आहे का नाही आहे, त्याची किंमत काय आहे, ते घ्यायचं असेल तर ते म्हणजे टॅक्स किती पडेल, त्यासाठी त्या देशामध्येच ती गोष्ट मिळणार आहे का बाहेरनं आणायला लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इकॉनॉमी जेव्हा आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील. आपल्याला एक्सचेंज रेट पण बघायला लागेल. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या बिझनेससाठी इम्पोर्टिंग आणि एक्सपोर्टिंग जास्त करणार असाल तर मग एक्सचेंज रेट काय आहे, आणि एक्सचेंज रेटमधून म्हणजे आपल्याला फायद्याची पोझिशन आहे का आपल्याला तोट्याची पोझिशन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील. इकॉनॉमी जेव्हा आपण बघतो देशाची, तेव्हा आपण हे सुद्धा म्हणजे अर्थशास्त्र, आपण जेव्हा इकॉनॉमी बघतो तेव्हा आपण हे सुद्धा बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे देशाचं. म्हणजे जर का माझ्या बिझनेसमध्ये भरपूर डिलिव्हरी असणार आहे, म्हणजे स्टोअर करायला, मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधनं दुकानापर्यंत न्यायला जर का ट्रक्सची गरज लागणार आहे, तर मग ते इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे रस्ते वगैरे नीट आहेत की नाही, इंटरनेट वगैरे नीट आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण इकॉनॉमीमध्ये बघणार देशाच्या. तर हे झालं इकॉनॉमी बघणं. म्हणजे थोडक्यात काय, दुबईच्या बाबतीत मी हे बघीन की मला जर का स्विमसूट बनवायचा असेल तर दुबईमधली लोक स्विमसूट त्यांची म्हणजे त्यांना स्विमसूट परवडेल का, ते स्विमसूट खरंच घेतील का, एकदाच घेतील का परत परत घेतील. जर का मी प्रीमियम कॉस्टचा ठेवला माझा स्विमसूट एकदम, म्हणजे आता मी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, म्हणजे मी ऑस्ट्रेलियन ब्रँड म्हणून त्याला एकदम प्रमोट केलं स्विमसूटला, तर लोक विकत घेतील का जर का मी महाग ठेवलं तर. या सगळ्या गोष्टी मला बघायला लागतील इकॉनॉमीमध्ये. तर हे झालं ई बघणं. आता पुढचा आला एस, PESTL, पेस्टलमधला एस आला. एसमध्ये आपण सोशल बघणार, सोशल स्टॅटस काय आहे देशामधल्या लोकांचं, किंवा सोशो कल्चरल म्हणजे सोसायटी कशी आहे, कल्चर कसं आहे त्या जागेचं, हे बघणार आपण. आता पहिली गोष्ट लोकांच्या डोक्यात येणार, सगळ्यांच्याच डोक्यात येणार, मी दुबई म्हटल्या क्षणी, की जास्तीत जास्त करून मुस्लिम लोक आहेत तिकडे. तर आता आपण हे बघायचं की दुबईमध्ये जर का मुस्लिम लोक आहेत तर मग मुस्लिम लोक स्विमसूट घालतात का, फक्त बायका म्हणजे फक्त पुरुष घालतात का बायका घालतात, बायकांना जर का अलाउड आहे तर मग ते कुठे अलाउड आहे, कुठे अलाउड नाही आहे. जर का स्विमसूट ची परवानगी असेल तर मग तो कुठल्या टाईपचा स्विमसूट हवा, बिकिनी चालेल का नाही चालणार. तर मग ह्या सगळ्यामधनं आपल्याला काय कळतं की आपल्याला लोकलाइज करण्याची गरज आहे की नाही. तुम्ही आता हे ऐकलं आहेत का नाही ऐकलं आहेत मला माहीत नाही, पण बुरखिनी म्हणून एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. खरं नवीन नाही आहे, त्यालाही आता भरपूर वर्ष झाली, पण तुम्ही कदाचित ऐकलं असेल नसेल. बुरखिनी म्हणजे काय, बुरखा प्लस बिकिनी इक्वल टू बुरखिनी. म्हणजे थोडक्यात पूर्ण टॉप टू बॉटम, लेफ्ट राईट सगळं पूर्ण शरीर झाकेल अशी बिकिनी, जी स्पेशली मुस्लिम बायकांसाठी बनवली गेली आहे. म्हणजे त्यांना स्विमसूटचं मटेरियल असतं, त्याला स्विमसूटचं मटेरियल वापरलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे लोक कधी कधी गावांमध्ये किंवा कधी कधी आपण असं बघतो काही जागी लोक साड्यांमध्ये किंवा पंजाबी ड्रेस घालूनच पाण्यात उतरतात. तसं उतरायला नको असेल तर स्पेशल स्विमिंगचं मटेरियल वापरून, स्विमसूटचं मटेरियल वापरून ते अटायर बनवलेलं असतं, त्याला बुरखिनी म्हणतात. तर आपण हे बघायचं की आपल्याला बुरखिनी लॉन्च करायला लागणार आहे का तिकडे, का रेग्युलर स्विमसूटच लॉन्च करून चालेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. सोसायटी कशी चालते, सोशल स्टेटस काय आहे, कल्चर काय आहे त्या जागेचं, कुठले धर्म आहेत, लोकांना काय आवडतं, लोकांना काय नाही आवडत. काय जर का आपण विकायला गेलो तर आपल्याला बाहेर नेऊन फटके मारतील लोक, काय केलं तर आपल्याला दगड मारून टाकतील, काय केलं तर लोक खुश असतील, लोकांना काय अपमान, कुठल्या गोष्टीचा अपमान वाटू शकतो, कुठली गोष्ट चालू शकते. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण सोशल आणि कल्चरल त्या जागेचं बघणार आपण, कल्चर कसं आहे ते.
तर मला जर का बिकिनी न्यायची असेल तर आणि स्विमसूट न्यायचा असेल तर मी काय काय बघीन. मी बघीन की पब्लिक एरियामध्ये पहिली गोष्ट मी बघीन की समुद्रकिनारा आहे की नाही, बीच आहे की नाही. बीच असेल तर ते प्रायव्हेट किती आहे, पब्लिक किती आहे, प्रायव्हेट बीचवरती नियम काय आहेत, पब्लिक बीचवरती नियम काय आहेत, हॉटेलच्या आत लोकांना पोहायला परवानगी आहे की नाही, लोकल लोकांना म्हणजे दुबईच्या लोकांना पोहायला परवानगी कुठे आहे कुठे नाही आहे, दुबईचे लोकांना काय कपडे घालायला अलाउड आहे, काय कपडे घालायला बंदी आहे, बाहेरनं येणारे टुरिस्ट ते आहेत, टुरिस्टना कुठे पोहायला परवानगी आहे, टुरिस्टना कुठे पोहायला परवानगी नाही आहे, टुरिस्टनी काय कपडे घातले तर चालतात, टुरिस्टनी कुठे काय कपडे घातले तर चालतात. या सगळ्याचं मी फाइंड आउट करीन, माहिती काढून घेईन आणि मला कळेल की मला माझ्या बिझनेससाठी दुबईमध्ये एक सोसायटीच्या अँगलनी म्हणजे कल्चरच्या अँगलनी तोटे काय आहेत आणि फायदे काय करून घेता येणार आहेत. तर PE आणि S झाला आपला. आता पुढचा येतो T फॉर टेक्नॉलॉजी. मला हे बघायचं आहे की मला माझा बिझनेस स्टार्ट करताना टेक्नॉलॉजी काय काय लागणार आहे. मग ती मॅन्युफॅक्चरिंगची टेक्नॉलॉजी असू शकते, ती विकताना ॲडव्हर्टायझिंगला लागणारी टेक्नॉलॉजी असू शकते, ॲप्स असू शकतात, इंटरनेट असू शकतं. कधी कधी काही काही गोष्टींसाठी इंटरनेट खूप लागतं, तर ते नीट आहे की नाही देशामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बघणार की देशामध्ये मला माझ्या धंद्यासाठी बिझनेससाठी जी टेक्नॉलॉजी आवश्यक आहे ती आहे की नाही. कधी कधी असंही होतं की देशामध्ये टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स्ड असते आणि आपला बिझनेस म्हणजे आपला धंदा जो असतो तोच मागासलेला असतो. मग आपल्याला हे बघायचं असतं की आपल्याला त्या देशाच्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने कॅचअप करता येईल की नाही, का आपली म्हणजे एकदम वाट लागणार आहे, म्हणजे नाकीदम होणार आहे आपल्याला त्या देशातल्या टेक्नॉलॉजीला यूज टू व्हायला. तर ह्या सगळ्या गोष्टी बघतात. आता जर का माझा बिझनेस बघितला, मला जर का स्विमसूट काढायचं आहे दुबईमध्ये, तर स्विमसूटसाठी काय मॅन्युफॅक्चरिंगला भरपूर टेक्नॉलॉजी अशी हायफाय काही लागत नाही, जास्त करून लेबर वर्क आहे ते. ऑटोमेशनची काही खूप गरज नसते, एक बेसिक गरज असते. पण ती ॲडव्हर्टाईज वगैरे करायला मला गुगल लागू शकतं, गुगल ॲडवर्ड्स वापरेन मी, ॲडसेन्स वापरेन, यूट्यूब लागू शकतं माझी ॲडव्हर्टाईजमेंट घालायला, बिलबोर्ड्स लागू शकतात, मला कदाचित एक ॲप लागेल, एक वेबसाईट लागेल लोकांना कळायला की माझा हा बिझनेस या जागी आहे. तर तेवढी एक बेसिक टेक्नॉलॉजी आहे का नाही आहे ह्या गोष्टी मी बघून घेणार. आणि हे झालं आपलं T बघणं, T फॉर टेक्नॉलॉजी. PEST झालं आपलं. आता अजून एक E आणि L राहिला आहे. अजून एक जो E आहे तो आहे एन्व्हायरमेंटचा E, म्हणजे निसर्ग कसा आहे हे मी बघणार. आता तुम्ही म्हणाल निसर्गाचं आणि बिझनेसचं काय लेणं देणं डेफिनेटली आहे. जर का कुठल्या जागी भूकंप भरपूर होत असतील, जसं नेपाळ आहे आणि जपान आहे, तिकडे भूकंप सतत होत असतात, तर मला जर का मी माझं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, मी जर का माझी फॅक्टरी तिकडे ओपन केली, काय भरोसा आहे की ज्या जमिनीवरती माझी फॅक्टरी आहे तिकडे भूकंप होऊन माझी सगळी फॅक्टरी मोडून तुटून खालती नाही पडणार, जमिनीत गाडली नाही जाणार. तशी जर का भीती असेल तर मग मला हे संकट झालं, मला ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की तिकडे जाणं खरंच फायद्याचं आहे की नाही आहे. तसंच मी विचार करणार की दुबईमधली म्हणजे वेदर कशी आहे, दुबईमधला निसर्ग कसा आहे, झाडं आहेत का नाही आहेत. आता माझ्या बिझनेसला रेलेवंट बघणार, म्हणजे माझ्या बिझनेसला शोभून, माझ्या बिझनेसला योग्य ज्या गोष्टी हव्यात या नेचरमधल्या, निसर्गामधल्या, त्या आहेत की नाही. आता माझा धंदा झाला स्विमसूटचा, म्हणजे मला कुठली गोष्ट लागणार सांगा तुम्ही. मला तिकडे डेझर्ट आहे की नाही, म्हणजे हे काय बरं म्हणतात आपलं वैराण्य म्हणतात ना, हो नाही डेझर्टला काय म्हणतात मी विसरलो आहे, तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा बरं. वाळवंट, तर वाळवंट आहे की नाही आहे तिकडे ह्याचा विचार, ह्याचा मला काही फरकच नाही पडत, कारण मी बनवतो आहे स्विमसूट, त्याच्यामुळे झाडं आहेत की नाही, वाळवंट आहे की नाही ह्याच्याशी मला काही संबंध नाही. मी जर का फॅक्टरी बनवणार असेल तिकडे, मी जर का माझं फॅक्टरी उभारणार असेल, तर मात्र मला हे कळणं आवश्यक आहे की फॅक्टरीला लागणारी वीज आहे की नाही, त्याच्यानंतर फॅक्टरीला लागणारं म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती असेल डाय वगैरे बनवायला पाणी लागतं, तर ते पाण्याची सोय आहे की नाही, पाणी किती महाग आहे, जर का मला वेस्ट टाकायचं असेल तर डम्पिंग फॅसिलिटीज आहेत की नाही, आणि काही नॅचरल डिझास्टर्स येत नाहीत ना, म्हणजे तिकडे वादळं किंवा पूर किंवा ड्राऊट म्हणजे अजिबात पाऊस न पडणं, ह्या गोष्टी किती होतात आणि त्याने माझ्या फॅक्टरीवरती किती फरक पडू शकतो ह्या गोष्टी मी बघणार. आणि मी हे पण बघणार की कारण मी स्विमसूटचा बिझनेस बनवतो आहे, स्विमसूटचा बिझनेस आहे माझा, मी हेही बघणार की तिकडे पाणी आहे की नाही, म्हणजे बीच नसेलच तिकडे
किंवा स्विमिंग पूलच नसतील तर काय फायदा, म्हणजे तिकडे खरंच म्हणजे विचार केला तर लोक काय घरी स्विमसूट घालून बसणार नाही आहेत, बसत असतील तर मला माहीत नाही. तर हे बघणं आवश्यक आहे की वॉटर बॉडीज, पाणी आहे का, समुद्र किनारा आहे का, बीच आहे का, तिकडे पूर येतो का, तो बीच स्वच्छ आहे का. म्हणजे आपल्या इकडे कोकण आणि गोवा आणि काही काही केरळमधले भाग जर का सोडले तर आपल्या इकडे जिकडे बीचेस आहेत ते खूप घाणेरडी आहेत, म्हणजे खूप घाण आहे तिकडे पोहता पण येत नाही, काही काही सोडले तर. सगळ्यांनी म्हणत आहे मी. तर मग असंच दुबईमध्ये विचार केला पाहिजे ना आपण की आपल्या लोकांना, म्हणजे तिकडच्या लोकांना पोहायला खरंच जागा आहे का नाही आहे. तर मग निसर्ग कसा आहे हे आपण चेक करणार आपल्या बिझनेसच्या अँगलनी. म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला गोष्टी सूट होत आहेत का गोष्टी सूट होत नाही आहेत. आणि आता फायनल आला एल, PESTEL मधला एल आला. आपण बघून झाला आहे P फॉर पॉलिटिक्स, पॉलिटिकल सिनारिओ बघणार आपण. E फॉर इकॉनॉमिक म्हणजे इकॉनॉमी बघणार आपण देशाची. S फॉर सोसायटी, सोशल अँड कल्चरल, आपण कल्चर आणि सोसायटी बघणार. T फॉर टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी बघणार आपण. E फॉर एन्व्हायरमेंट, नेचर, निसर्ग आपण बघणार. आणि लास्टला L येतो, तो म्हणजे लॉ आणि लेजिस्लेशन, म्हणजे लिगल रिक्वायरमेंट काय आहेत देशातल्या. काय गोंधळ केला मी तर मी जेलमध्ये जाऊ शकतो, हे आधी कळणं आवश्यक असतं. प्रत्येक बिझनेसनी ते बघावं, म्हणजे तुम्ही ते गोंधळ करणार नाहीत. आधी मी तर म्हणतो आधी नेहमी पहिली गोष्ट म्हणजे यादी करा की कुठल्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला जेल होऊ शकते. त्या गोष्टी करायच्या नाहीत हे आधी ठरवून टाकायचं. तुम्हाला काही 150 लोक हे म्हणतील की तशी लिस्ट करा आणि मग त्याच्या भोवती अराउंड द सिस्टम कसं जायचं हे आम्ही शिकवू वगैरे. अजिबात ऐकू नका. ती लोक तुम्हाला नेहमी गोत्यात आणतील. जे इलिगल ते करायचं नाही, रिस्क त्या बाबतीत घ्यायची नाही. रिस्क घ्यायची असेल, धडा दाखवायचा असेल तर तुमचा प्रॉडक्ट वेगळा करून दाखवा, इनोव्हेशन करून दाखवा, लोकांमध्ये तो विचार पसरवा की तो प्रॉडक्ट कसा चांगला आहे. पण नाही ते धंदे करायला द्यायचे नाहीत. त्याच्यामुळे L फॉर लिगल आणि लेजिस्लेशन तुम्ही चेक करायचं की लॉच्या हिशोबाने काय अलाउड आहे काय नाही आहे, नियमामध्ये काय बसतं हे बघायचं आपण. आता नियमामध्ये टॅक्सेशन पण बघता येतो आपल्याला, नियमामध्ये कामगारांना किती पैसे दिले पाहिजेत हे बघता येतं, कामगारांना किती तास काम करायला लावायचं नाही, किती वेळ त्यांना ब्रेक द्यायचा हे आपण बघू शकतो नियमामध्ये बसून. नियमामध्ये बसून आपण हे बघू शकतो की आपण ज्या आपल्या फॅक्टरीमधलं जे वेस्ट असतं, म्हणजे जी घाण असतं फॅक्टरीमधली, ती टाकवायला कुठे परवानगी आहे कुठे नाही आहे. कुठेही टाकलं तर तुम्हाला नेतील जेलमध्ये सरळ. जसं तुम्ही कचरा टाकलाय तसंच तुम्हाला जेलमध्ये टाकतील. त्याच्यामुळे कुठे काय टाकायला परवानगी आहे काय नाही आहे, आवाज करायला किती परवानगी आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण प्रमोशन करू, ॲडव्हर्टाइजमेंट करू, तेव्हा जर का मी बिकिनीमधली मुलीचं ॲडव्हर्टाइजमेंट लावली हायवेवरती, एकतर मला परवानगी नाही मिळणार. तशी मी लावली तर दुसऱ्यांदा मला कळेल की मलाच त्या बिकिनीमध्ये उभं करून फटके मारतील भर रस्त्यामध्ये जो कोण ओनर असेल तो. त्याच्यामुळे असं काही करायला जायचं नाही, जे लिगल आहे ते करायचं. त्याच्यामुळे ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा काय अलाउड आहे काय नाही आहे, मी कुठे ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो, किती करू शकतो, या सगळ्या गोष्टी लिगॅलिटीमध्ये बघायच्या. तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. अजून एक लिगल गोष्ट आहे दुबईमध्ये, आणि ती म्हणजे तुम्हाला जर का तिकडच्या मेन बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये जर का तुमचा धंदा सुरू करायचा असेल तर तुम्हाला लोकल पार्टनर बरोबर पार्टनरशिप करणं आवश्यक आहे. म्हणजे तिकडचा दुबईमधला तुम्हाला माणूस शोधायला लागेल जो व्यापारी आहे, आणि तुम्हाला त्या व्यापाराबरोबर, तुम्ही जर का व्यापारी असाल तर पार्टनरशिप करायला लागेल ज्याच्यामध्ये ती व्यक्ती 51 म्हणजे 51% तुमच्या कंपनीमधला शेअर घेणार. आता हे तुम्हाला मंजूर असेल तर तुम्ही करा, तुम्हाला मंजूर नसेल तर दुबईमधलं बिझनेस डिस्ट्रिक्ट तुमच्यासाठी नाही. आता तिकडे जा की नाही हा विषय नाही आहे, विषय आहे लिगली काय अलाउड आहे काय नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा लिगल झालं ना. लिगली तिकडे तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर कुठल्या व्यक्तीबरोबर किती टक्के पार्टनरशिपचा बिझनेस तुम्हाला करणं आवश्यक आहे हे तुम्हाला जाणणं आवश्यक आहे. जर का तुम्हाला 51% 51% त्या व्यक्तीला द्यायचे नसतील तर तुम्हाला मेन बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा बिझनेस करायला परवानगीच नाही आहे. तुम्हाला कुठेतरी एकदम वाळवंटात गावामध्ये कुठेतरी पाठवतील जिकडे कोणी उंटं पण बघणार नाही आहे तुमच्याकडे. तर ह्या गोष्टी लिगली काय अलाउड आहेत की नाही हे बघणं, त्याच्यातनं आपल्याला काही धोका आहे का, संकट आहे का, किंवा काय फायदा करून घेता येणार आहे का, ह्या गोष्टी आपण बघायच्या. तर ह्याच्यामध्ये आपण आत्ता बघितलेलं आहे बिझनेस ॲनालिसिस, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस, ऑल्सो कॉल्ड एज एक्सपोजर ॲनालिसिस. हे सगळं काही आपण बघितलेलं आहे.
एन्व्हायरनमेंट ॲनालिसिसमध्ये युझिंग पेस्टल, म्हणजे PESTEL हा आपण बघितलेला आहे. आणि पेस्टल बघताना आपण त्याच्यात मेन 2 गोष्टी बघतो, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. संकट काय आहे आणि मला फायदा काय आहे. तर मंडळी, हे झालं एक्सटर्नल ॲनालिसिस. लक्षात ठेवायला सोपं आहे, पेस्टल म्हणून आहे. तर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी, तुम्हाला जर का बिझनेस कुठे नवीन जागी सुरू करायचा असेल तर त्या जागेचं पेस्टल ॲनालिसिस करा आणि मला कॉमेंटमध्ये लिहून दाखवा. कुठलाही असू शकतं. अगदी तुम्हाला जर का पनीरचा धंदा सुरू करायचा असेल, शिंप्याचं दुकान सुरू करायचं असेल, डायमंड्स हिऱ्यांचं तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल, म्हणजे तुम्हाला पुढचे लागूबंधू व्हायचे असतील, तर मग तुम्ही हे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस करा. तुम्हाला कुठल्या वेगळ्या शहरात जायचं असेल, आणि शहराचंही करता येतं बरं का, देशच असण्याची गरज नसतं. तुम्ही जर का मुंबईचे असाल आणि तुम्हाला जर का ज्वेलरीचा बिझनेस, तुम्हाला जर का सोनाराचा बिझनेस पुण्यामध्ये सुरू करायचा असेल तर तुम्ही तिकडचे एक्सटर्नल ॲनालिसिस करू शकता. म्हणजे तुम्ही बघणार की पुण्याची सरकार कशी आहे, पुण्याची इकॉनॉमी कशी आहे, लोक कशी आहेत, लोक खर्च किती करतात, का कंजूस आहेत लोक तिकडची सोसायटी कशी आहे, म्हणजे लोक खडूस आहेत का नाही. मजा करतोय, खडूस असण्याचा आणि सोनार असण्याचे काही संबंध नाही आहे, पण तुम्ही बघणार की तिकडची सोसायटी कशी आहे, लोक म्हणजे गोष्टी विकत घेताना कसला विचार करतात, कसला नाही करत विचार, टेक्नॉलॉजी जी लागणार सोनारासाठी ती आहे की नाही, तिकडचं वातावरण कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, तिकडे पाऊस पुरेसा पडतो का, त्याचा आपल्या व्यापाराशी काही संबंध आहे का नाही आहे, आणि लॉ काय आहे, पुण्यामध्ये काय चालतं काय नाही चालत, या सगळ्याचं आपण बघणार. आणि म्हणजे आपण केलं पेस्टल ॲनालिसिस. त्याच्यामधनं आपल्याला कळलं की ऑपॉर्च्युनिटी काय आणि थ्रेट काय. चला मंडळी, होपफुली तुम्हाला हे पेस्टल ॲनालिसिस कळलं. पेस्टल ॲनालिसिस हे बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचं असतं, MBAमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. अगदी बॅचलर्स, मास्टर्स, पुढच्या लेवलला सुद्धा पेस्टल ॲनालिसिस हे सतत वापरलं जातं. प्रत्येकाला माहितीच असतं हे, म्हणजे इट्स द बेसिक पार्ट ऑफ बिझनेस म्हणतात तसं. आत्ता मी गाडी चालवतो आहे, मी आत्ता बेंडिगोला चाललो आहे. मी तिकडे रात्री राहणार आहे. युनिव्हर्सिटीने माझी राहायची सोय केली आहे. ही गाडी पण युनिव्हर्सिटीनीच मला दिली आहे, पेट्रोल पण युनिव्हर्सिटी देत आहे. तर आत्ता मी आरामात तिकडे राहणार रात्री हॉटेलमध्ये. उद्या मी दिवसभर तिकडे इकॉनॉमिक्स शिकवणार आणि मग परत येणार. तर बघूया, मूड असेल तर उद्या संध्याकाळी परत येताना परत गाडीमध्ये और एक व्हिडिओ हो जाए. तोपर्यंत एन्जॉय.